तर आता यापुढचा प्रवास आपण बरीच चर्चा झाली, पण आता इमिजिएट तुमच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या काय असणार आहेत आणि त्या कशा पद्धती? बघा, स्वाक्षरी अभियान आम्ही 16 फेब्रुवारी रोजी चालू केलं यावर्षी. हो, जवळजवळ मला वाटतं 2-3 महिने झाले या गोष्टीला. आणि 3 महिन्यामध्ये माझ्याकडे कालपर्यंतचा रिपोर्ट 40 लाखाच्या वर आम्ही गेलेलो आहोत स्वाक्षऱ्या. फक्त भारतात की नाही, संपूर्ण विश्व. आपलं जे अयोध्येचं जे काय आंदोलन झालं त्याच्यात आणि ह्याच्यामध्ये कसं काय, म्हणजे आता जी तुमची लढाई आता कुठपर्यंत आली? संवैधानिक ताकद हवी, त्याप्रमाणे आध्यात्मिक ताकद देखील हवी. कारण कृष्णांना प्रसन्न करण्यासाठी आध्यात्मिक जोड देणे गरजेचं आहे. नमस्कार, मी कुणाल जाधव. दैनिक मुंबई मित्रच्या या पहिल्याच एका नव्या प्रयोगामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. पॉडकास्ट आम्ही आता एक नव्याने सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिलेच आम्हाला जे काही लाभलेले आहेत ते आहेत श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासचे संघटन महामंत्री सन्माननीय शंकर वराडकरजी. आणि आज आपण त्यांच्याशी संपूर्ण हे जे काय श्रीकृष्ण जन्मभूमी संदर्भामध्ये एक चर्चा करणार आहोत. म्हणजे ती एक नॉर्मल चर्चा असेल असं काय, त्याच्यामध्ये त्यांच्याकडून आम्ही जास्त करून अनुभव समजून घेणार आहोत की एक्झॅक्टली काय आहे श्रीकृष्ण जन्मभूमी न्यास म्हणजे. नमस्कार सर. नमस्कार. जय श्री कृष्ण. सर, मला पहिलं तुमच्याबद्दल सांगा की एक्झॅक्टली तुम्ही या फील्डमध्ये कसे आले आणि श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास हे एक छोटासा ट्रस्ट आहे जो मथुरा स्थित आहे, जो श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुक्तीसाठी आदरणीय प्रयागराजच्या न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये लढत आहे. आणि तेथे लढताना त्यांना सहकार्य करण्यासाठी जे आमचे प्रमुख मुख्य दावेदार आहेत त्या केसमध्ये, आदरणीय फलारी महाराज, त्यांना मदत आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी हे संघटन आपण बनवलेलं आहे, जे संपूर्ण विश्वामध्ये आहे. विश्वातील 17 देशांमध्ये आणि हिंदुस्थानामधील जवळजवळ 22 ते 23 राज्यामध्ये हे संघटन आज आहे. कधीच याची स्थापना झाली? आणि बघा, ट्रस्टची स्थापना 4 वर्षापूर्वी झाली आणि संघटनेची स्थापना त्याच्यानंतर 6 महिन्यांनी झाली. ओके. मग म्हणजे ह्याचा मूळ उद्देश काय होता ह्या स्थापनेचा हे सगळं? अच्छा, याचा मूळ उद्देश आहे श्रीकृष्ण जन्मभूमी, जिथे भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला, भगवान योगेश्वरांचा जन्म झाला, ती मुक्त करण्यासाठी या ट्रस्टची स्थापना झाली, जे ट्रस्ट कोर्टामध्ये ही केस लढत आहे. आणि त्यांना मदत म्हणून आणि त्यांना सपोर्ट म्हणून, मॉरल सपोर्ट म्हणून या संघटनेची स्थापना झाली. आपलं जे अयोध्येचं जे काय आंदोलन झालं त्याच्यात आणि ह्याच्यामध्ये कसं काय, म्हणजे अयोध्येचं आंदोलन ज्यावेळी झालं त्यावेळी याला फारच आता वर्ष झाली. त्यावेळी आम्ही एक टीन एजमध्ये होतो, त्याच्यामुळे त्यावेळी नक्की काय झालं हे आम्ही सांगू शकत नाही. मी तरी वैयक्तिक सांगू शकत नाही. याच्यासाठी आपले जे वडीलधारे आहेत, माझ्यापेक्षा जे 10 वर्षांनी 15 वर्षांनी वयाने आहेत, ती पिढी तुम्हाला याच्याबद्दल कल्पना देऊ शकते. आणि त्यावेळी काय झालं याचा अभ्यास अजून तरी पूर्णपणे मी करू शकलेलो नाही आहे. त्याच्यामुळे मी हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पूर्ण समाधानकारक देऊ शकत नाही. पण म्हणजे अयोध्येचं जे आंदोलन झालं एवढी वर्ष, त्याच्यात आणि ह्याच्यामध्ये काही साम्य आहे का? म्हणजे ह्या आता जी तुमची जी काही लढाई चालू आहे याच्यामध्ये काही साम्य आहे का? की मी तेच उत्तर दिलं जाधव सर आपणास, की याचं उत्तर आपल्याला त्यावेळी ज्या ज्या लोकांनी समर्पण केलं, ज्या ज्या लोकांनी त्या लढ्यामध्ये भाग घेतला, तेच तुम्हाला सांगू शकतात. मी तुम्हाला आताचा जो लढा आहे त्याच्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देऊ शकतो. आता जी तुमची लढाई आता कुठपर्यंत आली आहे? असं आदरणीय प्रयागराज कोर्टामध्ये आम्ही या मुद्द्यावरती लढत आहोत. न्यासाचे राष्ट्रीय अध्यक्ष फलारी महाराज, ज्यांनी गेली 4 वर्ष पायामध्ये चप्पल न घालता व 4 वर्ष फक्त फलाहार घेऊन, आपण विचार करा, सर्वसामान्य आपण जर 2 दिवस जर उपवास धरला तर आपली परिस्थिती काय होते. पण ही व्यक्ती जी आहे
ज्याला दैवी शक्ती प्राप्त आहे, ही व्यक्ती गेली 4 वर्ष फक्त फलाहार करून, पायात चप्पल न घालता, स्वतःचं घरदार विकून, स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवून हे कार्य करत आहे. आणि त्या व्यक्तीला सहाय्य करण्यासाठी, त्याला सपोर्ट करण्यासाठी ही संघटना दिवस रात्र कार्य करत आहे. आणि आदरणीय फलारी महाराज यांच्या आदेशाने आणि माझ्या भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने संघटनेचं कार्य त्यांनी विश्वातील संघटन महामंत्री म्हणून माझ्याकडे सोपवलं आहे. आता सर न्यायालयात काय म्हणजे स्थिती कशी आहे? बघा, आता बऱ्याच वेळा मी त्या केसला जातो, पण जास्तीत जास्त वेळा तारीखवर तारीख चालू आहे. पण लवकरच दयाळू न्यायालय आम्हाला याच्यामध्ये न्याय देईल याची आम्हाला आशा आहे. म्हणजे याची माहिती नागरिकांपर्यंत म्हणजे सगळ्यांना पोहोचण्यापर्यंत हिंदू समाजामध्ये त्याच्यासाठी काही जन आंदोलन काय उभारलं जात आहे का आपल्याला? याची माहिती मिळण्यासाठी स्वाक्षरी अभियान हा एक चळवळ आपण सुरू केलेली आहे संपूर्ण विश्वात. हा मुद्दा फक्त हिंदुस्थान पुरता मर्यादित नाही आहे. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जर्मनी, रशिया तिकडे पण हे करतोय स्वाक्षरी अभियान आपलं चालू आहे. मग आपण तिकडे कसं पदाधिकारी कसे नियुक्ती तिथे आपले प्रत्येक राष्ट्राचे पदाधिकारी आहेत. अनिवासी भारतीय जे समजा अमेरिकेत काही अनिवासी भारतीय आहेत ते याच्यासाठी तिथे लढून काहीच उपयोग नाही. आपण कोर्टामार्फतच करतोय. तिथे या स्वाक्षऱ्या घेत आहेत की हा मुद्दा असा आहे बाबांनो, की तुम्ही ह्या मुद्द्याला तुम्ही सहाय्य करा, सपोर्ट करा, हा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवा. आणि स्वाक्षरी अभियानामार्फत आपण हा मुद्दा. हे कधी आपण सुरू केलं सर स्वाक्षरी? बघा, स्वाक्षरी अभियान आम्ही 16 फेब्रुवारी रोजी चालू केलं यावर्षी. हो, जवळजवळ मला वाटते 2-3 महिने झालेत या गोष्टीला. आणि 3 महिन्यामध्ये माझ्याकडे कालपर्यंतचा रिपोर्ट 40 लाखाच्या वर आम्ही गेलेलो आहोत स्वाक्षऱ्या. फक्त भारतात की नाही, संपूर्ण विश्वात. संपूर्ण विश्वात. आपला हा टार्गेट किती आहे म्हणजे किती? बघा, अखिल विश्वातले जर हिंदूंची संख्या आपण पकडली तर माझ्या अंदाजाने 150 कोटी हिंदू असायला पाहिजे या पूर्ण विश्वामध्ये. त्यातलं 1/3 जरी आपण पकडलं तर 51 करोड स्वाक्षऱ्या मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणजे ह्या स्वाक्षरी अभियानाचा म्हणजे हे काय की हेतू काय? म्हणजे बघा, स्वाक्षरी अभियानाचा हेतू एवढाच आहे की माझा भगवान श्रीकृष्ण त्या जागेमध्ये कैद आहे आणि लवकरात लवकर तो तिथून मुक्त व्हावा, ती त्यांची जी जन्मभूमी आहे ही मुक्त व्हावी, याच्यासाठी त्या स्वाक्षरी अभियानाचा. मग म्हणजे त्याचा आपण कायदेशीर काय म्हणजे वापर करणार आहोत की म्हणजे न्यायालयात काय त्याची देणार आहोत की? हो, आम्ही आदरणीय न्यायालयाला, जर आदरणीय न्यायालयाची परवानगी असेल तर आदरणीय न्यायालयाला ती लोकभावना आम्ही सादर करू. आताची पिढी सर ह्याच्यामध्ये काय सपोर्ट करते का? ह्या आताची पिढी म्हणजे नक्की कोणती पिढी? युवा पिढी. कारण आता बऱ्याच पिढ्या आहेत. तर युवा पिढी म्हणजे बघा, युवा पिढीने तूर्त तरी स्वतःचं भविष्य घडवावं आणि त्यांना जेवढं जमेल तेवढं आम्हाला मदत करावी ही आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. पण म्हणजे हे कसं आहे तुम्हाला म्हणजे त्यांचा रिस्पॉन्स कसा येतोय? मी तेच सांगितलं ना, माझा युवा पिढीला सल्ला आहे. विशेषतः जी युवा पिढी 20 ते 21 वर्षाच्या आतील आहे की त्यांनी स्वतःचं भविष्य घडवावं. त्यांनी जी हिंदू संस्कृती आहे आपली, त्या संस्कृतीचं अभ्यासाबरोबर त्याचं देखील अध्ययन करावं आणि त्यांना जेवढं जमेल तेवढं ह्या मुद्द्याला सपोर्ट करावा. सर, परदेशात ही आपली जी संस्था आहे हिचं म्हणजे काय कायदेशीर तिकडे काय आव्हानं आली की कसं? नाही, कायदेशीर आव्हानं परदेशात येण्याचा काही विषय नाही आहे. कारण कायदेशीर लढाई आपण हिंदुस्थानामध्ये लढत आहोत. आणि तिथे कसं असते माहिती आहे, आता मी मोस्टली अमेरिकेतली लोक माझ्याशी संपर्कात असतात रात्रीच्या वेळी, तर तिथे वीकेंड पार्ट्या असतात. बरोबर. पण आपल्याला सगळ्यांना सांगण्यास मला आनंद होईल की हिंदुस्थानाच्या बाहेर जे परदेशी जे अनिवासी भारतीय आहेत त्यांनी आता वीकेंड पार्ट्या बंद करून हिंदू समाज एकत्रित तिथे जमतो आणि ते जे सत्संग आणि भजनाचे कार्यक्रम होतात आणि त्या कार्यक्रमामध्ये ही स्वाक्षरी मोहिमेची चळवळ चालू आहे. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देईन. अमेरिकेमधील आमचे एक राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते आहेत.
ऑस्ट्रेलियात आहेत, न्यूझीलंडमध्ये आहेत. तिथे आता बघा, आता ह्या गोष्टी ना जगाला माहिती पटायला लागली आहे की हिंदू संस्कृती काय आहे, आणि जगातील बरेच लोक त्याला फॉलो करायला लागले आहेत. तर सर्वाधिक प्रतिसाद कुठल्या देशात भेटला? अमेरिका. अमेरिकेमध्ये. या अमेरिका. म्हणजे म्हणायला लागेल अमेरिकेमध्ये भेटला. हो, म्हणजे हिंदुस्थानानंतर अमेरिका, त्याच्यानंतर नेपाळ. आपण 4 कोटी म्हणजे जोडल्याचा दावा केलेला आहे याच्यामध्ये. तर तो कसा आहे म्हणजे एक्झॅक्टली? हा मुद्दा जो आहे तो आम्ही 4 कोटी लोकांपर्यंत आतापर्यंत घेऊन गेलेलो आहोत. त्याच्यातील 40 ते 60 लाख स्वाक्षऱ्या आमच्याकडे आहेत. मग बाकीचे म्हणजे त्यांच्याकडे पोहोचल्यानंतर म्हणजे एवढ्याच यांच्याच का स्वाक्षऱ्या बाकीच्यांच्या? बघा, आम्ही तुम्हाला पहिलंच सांगितलं, हा एक छोटासा ट्रस्ट आहे. साधन सामुग्री ह्या आमच्याकडे कमी आहे, मग आणि हा ट्रस्टचे जे कार्यकर्ते आहेत ते कुठल्याही प्रकारचं फंडिंग गोळा करत नाही. हे स्वयंप्रेरणेने, स्वयंस्फूर्तीने स्वतःच्या खिशातला कात्री लावून हे कार्य करत आहेत. आज स्वाक्षरी अभियान जरी कुठे करायचं झालं तरी छोटा मोठा खर्च असतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आम्ही मर्यादितरित्या, आमच्याकडे स्वाक्षऱ्या कमी आहेत पण आम्ही 4 कोटी लोकांपर्यंत पोहोचलो. आम्हाला ते करायला वेळ लागणार नाही. आज सिंधुदुर्गापासून म्हणजे महाराष्ट्रामध्ये चांदापासून बांद्यापर्यंत, मी तुम्हाला महाराष्ट्रापुरतंच सांगतो, बाकी आहेच आमचं, तर चांद्यापासून बांद्यापर्यंत ही चळवळ चालू आहे. मी त्याचे तुम्हाला फोटो पण देऊ शकतो. हिंदुत्ववादी संघटनांचा ह्याच्यामध्ये काय तुम्हाला भेटतो की नाही म्हणजे सपोर्ट? बघा, संघटना भरपूर आहेत आणि म्हणजे आपण त्यांच्याकडे अप्रोच झालोय की? हो हो हो, बऱ्याच संघटनांचा अतिशय चांगला आशीर्वाद आहे, सपोर्ट आहे. ही 111 यज्ञांची संकल्पना काय आहे? हो, बघा, भगवान श्रीकृष्णांची भूमी मुक्त करण्यासाठी ज्याप्रमाणे संवैधानिक ताकद हवी, त्याप्रमाणे आध्यात्मिक ताकद देखील हवी. कारण कृष्णांना प्रसन्न करण्यासाठी आध्यात्मिक जोड देणे गरजेचं आहे. माझ्या माहितीनुसार, शास्त्र मला छोटं मोठं कळतं, हजारो ब्रह्मांड आहेत ज्याचा नायक भगवान श्रीकृष्ण आहे, आणि हजारो ब्रह्मांडामधील एक ब्रह्मांडामध्ये आपली पृथ्वी आहे, आणि त्या पृथ्वीवरती भगवान श्रीकृष्णांना पुन्हा बोलवण्यासाठी अध्यात्माची देखील गरज आहे. आपण जे यज्ञ करतो आहोत त्या यज्ञामध्ये आपण जे आहुती देणार, यज्ञ म्हणजे आहुती आली, आपण अग्निकुंड पेटवतो, यज्ञ करतो, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या आहुत्या आपण देतो. तर ती आहुती आपण जी देतो ती भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी मुक्त होण्यासाठी ती आहुती आपण देतो. बघा, आपण कुठे आपण पण मला वाटतं हिंदू आहात, आपण यज्ञांना गेलात तर आपण कुठेही यज्ञ करतो तिथे आपण मला हे मिळावं, मला ते मिळावं, माझ्या घरात सुख समाधान यावं, किंवा माझा व्यवसाय वाढावा म्हणून आपण यज्ञ करतो. पण ह्या यज्ञाची आपण तयारी अशासाठी करतो आहोत की भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी मुक्त व्हावी म्हणूनच यज्ञ करतो. बाकी कोणत्याही प्रकारचा अजेंडा तिथे नाहीये. जे लोक यज्ञाला बसतात त्यांना मी प्रथमच सांगतो की बाबा, तुझी जी आहुती जाईल ती कृष्णाची भूमी मुक्त करण्यासाठीच ती आहुती असेल. एक्झॅक्टली काय म्हणजे कसं असणार याचं स्वरूप? हे 111? बघा, आतापर्यंत आम्ही 4 यज्ञ केले. पहिला यज्ञ आमचा जो प्रयागराजला झाला, माफ करा, पहिला यज्ञ आपला जो मथुरेत झाला, तो यज्ञ अमेरिकेतील अनिवासी भारतीयांनी येऊन हिंदुस्थानमध्ये केला. दुसरा यज्ञ आमचा प्रयागराजला झाला. तिसरा यज्ञ आमचा मुंबईला, वरळीला महात्मा गांधी मैदानामध्ये झाला. चौथा यज्ञ आमचा नंदुरबारमध्ये झाला. आणि ह्या डिसेंबरपर्यंत दक्षिणेमध्ये 11 यज्ञांची रचना आपण करतो आहोत. उत्तरेमध्ये देखील जवळजवळ 13 ते 14 यज्ञांची, त्याच्यामध्ये गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे. म्हणजे आपण प्रत्येक राज्यात करणार आहोत की कसं? प्रत्येक राज्यात प्रत्येक, जर नेपाळमध्ये झाला नेपाळमध्ये, अमेरिकेत देखील आपण प्रयत्नात आहोत. तेथील गव्हर्नमेंटच्या आपण म्हणजे परवानगी आपण मागतो आहोत.
असे आपण टोटल 111 यज्ञ आपण करण्याच्या प्रयत्नात आहोत. आणि आमची डेडलाईन आहे, जो पुढचा कुंभमेळा येतोय ना आपला हा. नाशिकचा, तो तो ज्यावेळी संपेल तोपर्यंत आमचे हे 111 यज्ञ म्हणजे तो संपतील. ओके, तेव्हापर्यंत 111 हो, पूर्ण करायचे. 111 यज्ञ आम्ही संपू, म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या प्रेरणेने आम्ही संपू. याच्यामध्ये आपल्याला सोशल मीडियावरती कसं आहे याचं, म्हणजे सोशल मीडिया म्हणजे नक्की कोणता मीडिया? म्हणजे आपला जो काय हा आता जो सोशल मीडिया जो आहे, म्हणजे फेसबुक, YouTube, ट्विटर, हा. फेसबुक, बघा, त्याच्यावरती ह्या म्हणजे पूर्ण ह्या तुमचा जो माझे अध्यक्ष आदरणीय फलारी महाराज हे सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह असतात आणि वेगवेगळ्या कारण की तरुण पिढी चॅनल्सला तिथेच असते ना, म्हणून. वेगवेगळ्या चॅनल्सला मुलाखत देत असतात. मी एक 4-5 दिवसापूर्वी मुंबईत आलो होतो, माझा प्रवास होता. त्यावेळी पहिलाच माझा एक 2 दिवसापूर्वी पॉडकास्ट झाला. हा दुसरा पॉडकास्ट आहे आणि असतो सोशल मीडियावर आमचा सहभाग असतो. एखाद्या चॅनलनी जर जे हिंदुत्वाला समर्पित असेल किंवा हिंदुत्वाला प्रमोट करत असेल तर आम्ही देतो, त्यांना मुलाखती देतो आणि आमची बाजू मांडतो. आणि माझी सोशल मीडियाला विनंती आहे की आपण हा मुद्दा लावून धरावा आणि लोकांपर्यंत हा मुद्दा पोचवावा. आत्ताच्या म्हणजे मेन माझा मुद्दा तोच आहे की आत्ताच्या युवकांना ह्या मुद्द्यामध्ये अट्रॅक्ट करण्यासाठी आपण संघटना म्हणून आपली कशी पुढे काम करणार आहे. मी पुन्हा एकदा माझ्या कालच्या ब्रॉडकास्टमध्ये पण मी सांगितलं होतं, आम्हाला कोणत्याही प्रकारची संघटना बनवायची नाही आहे. ज्या संघटना समाजामध्ये आहेत त्यांना प्रेरित करून हा मुद्दा आम्हाला पुढे रेटून न्यायचा आहे. संघटना जी आम्ही बनवतो आहोत ती फक्त निरोप देण्यापुरती बनवतो आहोत. पुढच्या 5 वर्षामध्ये या संस्थेला तुम्ही कुठे बघता आणि कसं? बघा, कृष्ण जन्मभूमीचा मुद्दा झाल्यानंतर आमच्या ज्या संघटनेचे जे पदाधिकारी असतील ते आम्ही एक वेळ बसू आणि ठरवू पुढे काय करायचं ते. तूर्त तरी आमच्या संघटनेचा एकच मुद्दा आहे की कृष्ण जन्मभूमी मुक्त करणे. ओके. दुसरा कोणताही अजेंडा आमच्याकडे सध्या नाही आहे. आता मग ह्या ट्रस्टला जर फंडिंग नाहीये, मग आता हे कसं चालवलं जातं? म्हणजे वा, चांगला प्रश्न आहे. माझे जेवढे कार्यकर्ते, माझे जेवढे पदाधिकारी आहेत त्यांचे मी जाहीर आभार मानतो आपल्या चॅनलच्या वतीने. आतापर्यंत ते स्वतःच्या खिशातील खिशाला कात्री लावून हे कार्य करत आहेत. सगळेच माझा अध्यक्षापासून माझा साधा शहर अध्यक्ष, माझा वार्ड अध्यक्षापर्यंत हे कार्य स्वतःच्या खिशातील पैशाला कात्री लावून करत आहेत. हा ठीक आहे, एखादा यज्ञ वगैरे असतो तेव्हा काही लोक करतात मदत, पण पूर्ण संघटनेचा खर्च हा माझा प्रत्येक पदाधिकारी, माझा प्रत्येक कार्यकर्ता स्वतःच्या खिशातील पैशाने करत आहे. ह्यामध्ये म्हणजे मला एक आता म्हणजे की ही संघटना तर पुढे चालवायची म्हटल्यावर तर फंडिंग तर लागणार. मग त्याच्यात तुम्ही कसं पुढे करणार आहात? म्हणजे जसं ह्यांनी जे केलेलं की म्हणजे राम मंदिराच्या वेळी म्हणजे समाजातून बघा, 1-1 आमचं रुपया कार्य तुम्ही लक्षात घ्या सर. आम्ही मंदिर बांधणार आम्ही नाही आहोत. आम्ही फक्त हा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवणे आमचं काम आहे. हा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवणं हा काम आहे. आणि आपल्यासारख्या सोशल मीडियाचे चॅनल आहेत आणि कोर्टात केस लढणे हा आमचं काम आहे आणि ते होऊन जातं. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने ते सगळं होऊन जातं. कारण की कोर्टात आता केस लढणं म्हणजे याच्यासाठी आहे, जिकरीचं आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण आतापर्यंत तरी आमची संघटना, आमचे कार्यकर्ते, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सगळे आम्ही स्वतःच्या खिशातील पैशानेच हे कार्य पुढे रेटत आहोत. आम्ही कमी नाही होत सर. सर आता कोर्टामध्ये आपण म्हणजे कुठल्या ह्याच्यावर आहोत की म्हणजे धार्मिक विषयावरती लढतोय की ऐतिहासिक पुरावे घेऊन? कसं ऐतिहासिक पुरावे घेऊन आपण तिथे सादर केलेले आहेत. तिथलं लाईट बिल म्हणा, तिथले जागेच्या सगळे दस्तावेज म्हणा आपण सादर केलेले आहेत. आणि आदरणीय फलारी महाराज प्रत्येक केसला तिथे जातात, प्रत्येक केसला तिथे वकील देतात, हजर राहतात आणि ती केस चालवण्याचा प्रयत्न करतात. आता सर ही केस किती वर्ष झाली चालू आहे? आता माझ्या अंदाजाने 3 ते 3.5 वर्ष ही केस चालू आहे सध्या. हो, 3 वर्ष तरी चालू आहे. आणि
आदरणीय न्यायालयाचा सकारात्मक पवित्रा आहे आणि आदरणीय न्यायालय आम्हाला लवकरात लवकर याच्या संदर्भात न्याय देईल याची अशी आम्हाला आशा आहे. नारायणी यज्ञाचं आता मुंबईमध्ये काही आयोजन आहे का भविष्यात? चांगला प्रश्न आपण विचारला. डिसेंबरमध्ये 17, 18, 19, 20 या वर्षीच्या आपण बोरवली येथे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानामध्ये एक फार मोठं आयोजन करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर माझी समस्त मुंबईतील नागरिकांना, युवांना, हिंदूंना, कृष्ण भक्तांना कळकळीची विनंती आहे, त्या आयोजनात आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं. त्या ठिकाणी आपण नारायण यज्ञ व 20 डिसेंबरला ज्यावेळी मोक्षदा एकादशी आहे आणि योगायोगाने गीता जयंती देखील आहे, त्या दिवशी आपण आदरणीय जगद्गुरू नरेंद्र महाराज यांच्या अध्यक्षतेखाली धर्मसभा पण आपण आयोजित केलेली आहे आणि अंदाजे त्या धर्मसभेला 2 लाख लोकांची उपस्थिती असेल अशी आपण तयारी करत आहोत. तर समस्त मुंबईकरांना व समस्त युवा पिढीला मी त्या कार्यक्रमाचे आतापासूनच आमंत्रण देत आहे आणि स्वतः आपण कृष्ण भक्ताने आणि मुंबईतल्या तरुणाईने त्याच्यामध्ये समाविष्ट व्हावे असे मी आपणा सर्वांना आवाहन करत आहे. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आलात त्याबद्दल दैनिक मुंबई मित्र परिवारातर्फे तुमचं मी आभारी धन्यवाद देतो. आता मी दैनिक मुंबई मित्र वृत्तमित्रचे समूह संपादक सन्माननीय अभिजित राणे यांना बोलवत आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी न्यास या कार्याशी आता तुम्ही स्वतःला पूर्णपणे जोडून घेतलं आहे. तर आता या पुढचा प्रवास, आपण बरीच चर्चा झाली, पण आता इमिजिएट तुमच्या ज्या काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्या काय असणार आहेत आणि त्या कशा पद्धतीने त्याला आपण एक्सप्लोअर करणार आहोत? बघा, मुंबईमधली मी ॲक्टिव्हिटी आपणास सांगतो. मुंबईला 17, 18, 19, 20 डिसेंबर रोजी आपला एक फार मोठा कार्यक्रमाची आपण आयोजन करत आहोत आणि ह्या कार्यक्रमामार्फत आपण भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी मुक्त व्हावी म्हणून एक नारायण यज्ञाची रचना करत आहोत. त्या ठिकाणी आपण एक धर्मसभा देखील आदरणीय जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज ज्यांनी आतापर्यंत जगातील सर्वात जास्त धर्म आपल्या घरवापसी केल्या आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक धर्मसभा 20 डिसेंबर रोजी करत आहोत. मुंबईमध्ये देखील स्वाक्षरी अभियानास मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. आपल्या माहितीसाठी मुंबईमध्ये देखील एक 4 ते 5 लाख स्वाक्षऱ्या आतापर्यंत आपल्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन घेतलेल्या आहेत. बऱ्याच संघटना या स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभागी आहेत. कोकणामधील बांदा आणि मला वाटते विदर्भामध्ये चांदा ते बांदा असं म्हणतो, त्याच्यामध्ये पण भरपूर लोकांनी स्वाक्षरी अभियानामध्ये भाग घेतलेला आहे. विशेषतः महिला वर्गाने याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन स्वाक्षरी अभियानामध्ये उडी घेतलेली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे स्वाक्षरी अभियान चालू आहे आणि हे स्वाक्षरी अभियान लोकांपर्यंत हा मुद्दा घेऊन जात आहे. मी आपल्याला आश्वासित करू की आपले 4 वर्तमानपत्र आहेत, 2 हिंदी 2 मराठी. दैनिक मुंबई मित्र हिंदी मराठी आणि वृत्तमित्र हिंदी मराठी. आपला या संघर्षमय यात्रेमध्ये एक मुखपत्र आपल्याबरोबर असले पाहिजेत. तर हे 4 मुखपत्र पूर्णपणे आपल्याबरोबर असतील, आपल्याबरोबर राहतील आणि आपल्या पूर्ण मुवमेंटची बातम्या प्रसिद्ध करण्याची जबाबदारी या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला मी गवाही देतो. आपण या कार्यक्रमामध्ये आला, आपण आपला वेळ दिला, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. मुंबई मित्र परिवार आणि वास्ट मीडिया परिवार देखील तुमचे आभार मानतो. मी श्रीकृष्ण जन्मभूमी न्यासाच्या वतीने आपल्या मीडिया चॅनलचे पण आभार मानतो. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. आपल्याप्रमाणेच प्रत्येक मीडिया हाऊसनी या मुद्द्याला उत्तेजना द्यावी असं त्यांना देखील आवाहन करतो. धन्यवाद सर. जय श्रीकृष्ण. थँक्यू. ये आपला आशीर्वाद असू दे. हो, जय श्रीकृष्ण. कुणाल या. कुणालजी या. आमच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून कुणालजी आपल्या संपर्क. गावालाच आहे.